वर्षाच्या लॉनमध्ये कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची शिंग पुरली। संजय राऊतांकडून गंभीर आरोप करत शिंदेंवर निशाणा साधण्यात आलाय। मुख्यमंत्रीपद दुसरं कोणाकडे टिकू नये म्हणून हा प्रकार केल्याचं कर्मचारी सांगत असल्याचा दावा राऊतांनी केला। फडणवीस वर्षावर का जात नाहीत, मनात कसली भीती आहे असा प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थित केला। की बीजेपीच्या अंतस्थ गटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवीवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर। जे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे, असं त्यांचेच लोक सांगतायत, असं तिकडला स्टाफ सांगतो आहे। हे खरं आहे की खोटं आहे, आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही। आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत। हे मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाकडे, आम्ही सदैव असं तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांनी हे सांगतायत। मुख्यमंत्री पद रिकामा राहत आहे, त्याचं उद्या काहीतरी त्यातून वेगळं निष्पन्न होईल। राज्याच्या मुख्यमंत्री पदाचं अधिकृत निवासस्थान आहे, प्रतिष्ठेचा विषय आहे। नक्की तिथे काय घडलंय, काय झालंय, कोणामुळे झालंय, मुख्यमंत्र्यांच्या मनात काय भीती आहे, बरं काय ते का अस्थिर आणि अस्वस्थ आहेत, हे महाराष्ट्राला समजायला पाहिजे ना। मुख्यमंत्री काम करतायत, आम्ही कुठे म्हणतो नाही करत। आता मला असं वाटतं थोडा मेंटेनन्स जर त्या ठिकाणी चालू असेल तर त्याला देखील राजकीय वलय द्यायची काही आवश्यकता नाही। मला असं वाटतं तुम्ही सकाळी 9 वाजता मुलाखत घेणं बंद केलं ही काळूची यादी पण बंद होईल। त्यामुळे त्यांचं एवढं किती मनावर तुम्ही घेता, महाराष्ट्राच्या जनतेनं मनावर घेतलं नाही म्हणून आमचे 80 पैकी 60 निवडून आले। नाही, त्यांची जादू दम असेल त्यांनी करत राहावं ना। ते जर अंधश्रद्धा पाळत असतील, ते कोकणातलेच आहेत ना, ते कोकणातलेच आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे तशी जर काय ताकद असेल तर त्यांनी जादू करत राहावं आणि आम्ही आमच्या पुरोगामी विचाराने ती जादू मोडून काढू।